जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी परिसरात अवैध वाळू उत्खनन जोमात सुरू असल्याच्या बातम्या MCN न्यूज मराठीने सतत प्रसारित केल्यानंतर अखेर महसूल प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे। या संदर्भात जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांनी वाळू माफिया विरोधात धडक मोहीम राबवत रविवार 5 जानेवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने गोळेगाव परिसरातील पूर्णा नदीपात्रात धडक मोहिमेला सुरुवात करून या धडक मोहिमेत वाळू माफियांची क्रेशर मशीन, केणीसह 2 ट्रॅक्टर आणि 1 केणी मशीन आणि इतर साहित्य असा जवळपास अंदाजे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू माफियात दहशत पसरली आहे। तहसीलदार यांच्या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नव्याने आलेले तहसीलदार आता वाळू माफियांकरिता कर्दनकार तर ठरणार नाही ना अशी चर्चा परिसरात होत असताना MCN न्यूज मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत तहसीलदार पवन पाटील हे खरंच वाळू तस्करीला लगाम लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे स्पष्ट दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक जेथे कुठे होत असेल याची माहिती तात्काळ महसूल प्रशासनाला कळवण्यात यावी। महसूल प्रशासनाकडून यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया वारंवार केल्या जातील। सर, वाळू माफियांना कायमस्वरूपी लगाम लावण्यासाठी पुढचं नियोजन तुमचे काय आहे? या माफियांना लगाम लावण्यासाठी आम्ही या बोटीच्या सहाय्याने पाण्यातूनही कारवाई करणार आहोत आणि आमचे आता रात्रीचे पथकही तयार करून आम्ही रस्ता मार्गानेही अशा वाहतूक करण्यावर कारवाई करणार आहोत। आणि मी आपल्या मार्फत आवाहन करू इच्छितो की या आपले जे घाट आहेत त्याबाबतचे टेंडर्स निघालेले आहेत, ते नवीन टेंडर्स जेव्हा तयार होतील आपल्या मार्फत मी आवाहन करू इच्छितो की सर्व जे व्यावसायिक आहेत त्यांनी लीगल पद्धतीनेच हे टेंडर ॲक्सेप्ट करून लीगल पद्धतीनेच वाळू उत्खनन वाहतूक करावी। सर, या प्रकारचे पथक निर्मिती केली त्यामध्ये पोलीस दलाचा सदस्य का नाही? पोलीस दलाची आम्हाला वारंवार याबाबत मदत झालेली आहे। यापुढे पोलीसचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडेही कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे ते सोबत नसतात, परंतु कारवाई केल्यानंतर ते आम्हाला लगेच तात्काळ मदतीसाठी उपस्थित होत असतात। परंतु यापुढे रात्रीचे जे पथक आहेत त्यासोबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की रात्रीचे जे पथक आहेत त्यासोबत हे पोलीस कर्मचारी सदैव असणार आहेत। सर, तुम्ही ॲक्शन मोडवर असताना तुमचे कर्मचारी तुमच्या आदेशात नाही ते नियमाचे कुठे पालन करताना दिसत नाही, तर या अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी काय कारवाई करतात? नाही, काय होतंय बरं का, आमचं आता महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन रोखणे असं समज झालं की फक्त महसूलचीच जबाबदारी आहे। याबाबत परिवहन विभागाची आणि पोलीस विभागाची तेवढीच जबाबदारी आहे। महसूलचे कर्मचारी हे दिवसाही पूर्ण वेळ महसुली काम करत असतात आणि रात्रीही काही वेळेस त्यांच्याकडूनही कामाच्या व्यस्ततेमुळे काही गोष्टी राहून जात असतील, परंतु आतापर्यंत मी आल्यापासून आमच्या संपूर्ण टीमने पूर्ण एफर्ट्स घेऊन मागच्या महिन्यात 10 वाहनांवर आणि 2 केनी मशीनवर FIR करून एवढ्या कारवाया केल्या आहेत आणि काल संपूर्ण टीमने मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठी कारवाई केली। पुढेही अशा प्रकारच्या कारवाया कंटिन्यू चालत राहणार आहे। जळगाव तालुक्यात पूर्णा नदी पात्रातून अवैध उत्खनन होत असल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या। मागील महिन्यात देखील महसूल प्रशासनामार्फत पोलिसांच्या मदतीने 10 अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली होती, परंतु काल NDRFचे पथक तारासिंग पवार यांच्या नेतृत्वाखालील NDRFचे पथक बोटीसह जळगाव जामोद तालुक्यात प्राप्त झाले होते। तेव्हा मी स्वतः आमचे नायब तहसीलदार किटे साहेब, आमचे मंडळाधिकारी सातपुते साहेब आणि इतर सर्व तलाठी आणि कोतवाल यांच्या मदतीने पूर्णा नदीत उतरून आमच्या संपूर्ण टीमने बोटीसह उतरून अवैध वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई करण्यात आली। तेव्हा आमच्या संपूर्ण टीमला 1 सक्शन पंप, 3 केनी मशीन आणि 2 ट्रॅक्टर असा अंदाजे 18-20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला